मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आज पौष अष्टमी निमित्त शाकंभरी नवरात्राची आज प्रारंभ होत आहे। शारदीय नवरात्र हे तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते करण्यात येते। तसेच शाकंभरी नवरात्र पौष महिन्यामधील हे पुजारी वर्गांसाठी आहे। पूर्वीच्या काळी या महिन्यामध्ये गर्दी कमी असायची, त्यामुळे हे नवरात्र मोठ्या उत्साहात पुजारी वर्गांना कुलाचार करण्यात यावा हा हेतू मनात ठेवून पुजारी वर्गांनी हे नवरात्र चालू केलं। त्याचाच आज देवीची सकाळी सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापना झाली। त्यानंतर आता 12 वाजता देवीची आरती झाल्यानंतर देवीचीचा मंगल कलशचे पूजन करून आत्ताच नुकतीच घटस्थापना झाली व आता तिन्ही पुजारी मंडळाच्या भोपे पुजारी मंडळाला यावर्षीचा मान मिळाला आहे। शाकंभरी देवी म्हणजे या ठिकाणी या आपल्या परिसरामध्ये जी शाकाहार पदार्थ आहेत सगळे या ठिकाणी त्याचं पूजा अर्चा, उदाहरणार्थ भाजीपाला असेल, कडधान्य असतील, या भागामध्ये जी प्राधान्याने पिकणारे पिकं आहेत त्या पिकाचा फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, मुळा असेल, कणसं असतील व गव्हाचे पीक असेल याचं प्रतीक म्हणून शाकंभरी नवरात्रामध्ये शाकंभरी देवीच्या नावानं त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते। या ठिकाणी आज घटस्थापना तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली। या ठिकाणी सर्व भक्त मंडळी, पुजारी मंडळी, सर्व सेवेकरी, सर्व प्रशासन या ठिकाणी स्वस्त मात्र गैरहजर राहिलेले आहेत। आज घटस्थापना, आज घाटावर कडधान्य जे ज्वारी असेल, गहू, हरभरा, जवस, करडी अशा कडधान्याची घटावर रोपण केलं जातं आणि या ठिकाणी त्याला घटाला अलंकार, आज साधे अलंकाराचा 6 नंबर डबा असतो। आज पुढच्या याला 4थ्या माळ्यापासून अलंकार महापूजा, रथ अलंकार महापूजा आहे, शेषशाही आहे, महिषासुरमर्दिनी आहे, त्याचबरोबर भवानी तलवार द्यायचा, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अलंकार महापूजा या ठिकाणी मांडल्या जातात आणि शेषनाथ, त्यानंतर पौर्णिमे दिवशी पूर्णाहुती होते होमावर। या ठिकाणी शस्त्रचंडी यज्ञ या संपन्न होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।